मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे की काय अर्जुनाने किती कारण दिलेत युद्ध न करण्याची. 6 कारण दिलेत. किती? हरे कृष्ण. हम्म 6 कारण दिलेत प्रभूजी. 6. हम्म हम्म युद्ध नाही, न करण्याची 6 कारण. कोणती कोणती सांगा, कुठून कुठून दिली? पहिलं कारण नाही करुणा. बरोबर दुसरं आहे मला सुख नको आहे. बरोबर आहे. तिसरं कारण आहे मला पाप लागेल जर समजा बरोबर मी बरोबर लोक मारले तर. बरोबर चौथं कारण सांगितलंय त्या ठिकाणी की वंश परंपरा नष्ट होईल. बरोबर. 4 आ- झालं. 5वं कोणतं? कारण आहे की वंश परंपरा नष्ट झाल्यामुळं घरातले कर्ते पुरुष किंवा जर हा गेले युद्धामध्ये तर स्त्रिया काय होतील, दूषित होतील. हा, ते सगळे एकत्रच आपण पकडले. आणि हा, कारण ते सगळे वंश आणि परंपरेशी निगडीत आहेत ना ते. हा तर स्त्रिया त्याच्यामुळे हे दूषित जे होतील. सगळे कारण आहेत हे वंश परंपरेशी जे निगडीत आहेत, त्याच्याबद्दल हा जे संबंधित आहेत, ते सगळे आपण चौथ्यामध्येच पकडलेले आहेत, एकाच ह्याच्यामध्ये है ना? म्हणजे त्याच्यामुळे चारच पहिल्या अध्यायात समजायचे अर्जुन. का? हा, तर 4च आपण कारण समजायचे पहिल्या अध्यायामध्ये. चारच है ना? समजायचे. हा, कारण ते एकाच विषयाशी निगडीत आहेत ना, मग ते सगळे वेगळे वेगळे करत बसलं हम्म. तर खूप जास्त होत. हम्म. हम्म. तर हे 4 आणि कारण सांगितले. त्याच्यातलं आणि त्याच्यानंतर काय सांगितलं त्याच्यातलंच अर्जुनाने? आहे एक अजून. हम्म. हे 4च आहेत, बरोबर आहे, हरे 4च कृष्ण. कारण सांगितले पहिल्या अध्यायात. सगळे म्हणून त्यांनी 5 सांगितले, पण पहिल्या अध्यायात किती सांगितले? 4. पहिल्या अध्यायामध्ये 4च आहे. त्याच्यानंतर 4 काय सांगितलं होतं त्यांनी? 4 कारण सांगितलं. त्याच्यामध्येच त्यांनी अजून असं एक सांगितलं की नंतर म्हणतोय मी जर त्याच्यामध्ये घरातले नाही. करता पुरुष जर नष्ट झाला. हा, ते त्याच्यामध्येच आलं, ते हरे कृष्ण. चौथ्यामध्येच आलं. हा, चौथ्यामध्येच आलं ते. हा त्याच्यानंतर ते विचारतो. पिंडदान तर्पण वगैरे करायला कुणीच राहणार नाही, मग ते जीवाची गती त्याला मिळणार नाही किंवा त्यांचं हे होणार नाही. हा, ते बरोबर आहे, पण त्याच्यानंतर विचारतोय मी. चौथ्या कारणानंतर काय सांगितलं? चौथ्या कारणानंतर आणखीन मग शेवटचे जे 3 श्लोक आहेत त्याच्यामध्ये अर्जुनानं निष्कर्ष दिला की तो युद्ध नाही करणार आणि तो बसला खाली. युद्ध करणार नाही. आणि तो खाली बसला, है ना? हो. जो उभा हो. टाकलेला होता युद्ध करण्यासाठी, आणि त्याने त्याचा जो धनुष्य आहे तो पण त्यांनी बाजूला ठेवला. असं आपलं इथपर्यंत आपण पहिल्या अध्यायात बघितलेलं. त्याच्या पुढं अजून मग असं झालं, मग त्याच्या पुढं आता संजय वर्णन करतोय दुसऱ्या अध्यायामध्ये. हे सांख्य योग असं नाव दिलेलं आहे या दुसऱ्या अध्यायाचं जे शीर्षक आहे. आणि कंसामध्ये अजून एक नाव दिलेलं आहे. काय नाव दिले? गीतेचे सार. तर असे 2 नावं दिलेत. पहिल्या अध्यायाला पण 2 नावं होते आणि इथं पण 2 नावं आहेत. तर हे अध्यायाची जी नावं दिलेली असतात ती कशावरून असतात? आपण बघितलं होतं माग. कशावरून असतात तुम्हाला लक्षात आलं असेल? पहिल्या अध्यायात जी नावं हा दिली. अध्यायांची नाव ज्या ज्या आचार्यांना जे जे महत्वाचं वाटलंय त्याच्यानुसार ती नावं दिलेली असतात तिथे. बरोबर आहे. आचार्यांना जो त्या अध्यायामध्ये विषय चर्चा केलेली आहे है ना, तर तो जो हा विषय त्या श्लोकांमध्ये चर्चा केलाय त्या अध्यायाच्या, त्याच्यानुसार ते काय करतात? अध्यायांना नावं देतात. बरोबर आहे. नाव. तर आता हे सांख्ययोग जे नाव दिलंय आचार्यांनी, तर काही आचार्यांना काय वाटतं की हे दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग या विषयाबद्दल चर्चा झालेली आहे. तर सांख्ययोग म्हणजे काय? तर जे काही पदार्थ असतात है ना, जसं आपलं हे शरीर आहे, आणि मग पुन्हा काय, हे कशापासून बनले, कोणत्या पदार्थापासून बनले? भौतिक पदार्थापासून. हा, पंचमहाभूतापासून, 5 भौतिक पदार्थापासून आपलं हे शरीर बनलं. तर असं हे विश्लेषण करणं है ना, की आपलं शरीर कसं जल, भूमी, अग्नी, वायू, आकाश, तर या 5 पदार्थांपासून कसं बनलंय. तर हे जे आहे की
जड आणि हे आत्मा है ना, चेतन, जड आणि चेतन है ना. तर ह्यांचं विश्लेषण करणं, जड मध्ये काय आहे है ना, त्यांचं असं विश्लेषण करणं, जड आणि चेतन कसे वेगळे आहेत है ना, शरीर आणि आत्मा कसे वेगळे आहेत, असं हे फरक दाखवून त्याचं विश्लेषण करणं, ह्याला काय म्हणायचं? सांख्ययोग. सांख्य म्हणायचं. ह्याला फक्त सांख्य है ना. आणि ह्या सांख्याचं योग म्हणजे काय? योग म्हणजे काय? आपण बघितलं होतं मागच्या वेळेस. भगवंतांशी संबंध है ना, भगवंतांशी योग करणं म्हणजे योग, याच्या भगवंतांशी संबंध जोडणं. योग म्हणजे काय? तर भगवंतांशी संबंध जोडणं, योग है ना. या सांख्य योगाच्या पद्धतीनं कसं भगवंतांशी संबंध जोडलेला आहे है ना, असं हे सांख्य योगचं नाव आहे. जड आणि चेतनाचा फरक करून त्याचं विश्लेषण करून त्या माध्यमातून कसं भगवंतासोबत त्याचा संबंध जोडलाय. ते कशाचा अर्थ झाला? सांख्ययोगाचा. हा, सांख्य योगाचा अर्थ झाला. तर मग असं काही आचार्यांना वाटते की हे या अध्यायामध्ये असं विश्लेषण आहे, असं स्पष्टीकरण आहे की शरीर आणि आत्मा कसे वेगळे आहेत आणि त्यांचा कसं भगवंतांसोबत संबंध आहे असं या अध्यायामध्ये वर्णन आहे, असं काही आचार्यांना वाटतं. काही आचार्यांना काय वाटतंय, दुसरं नाव काय दिलं इथं? गीतेचे सार. काय असतं सार म्हणजे? सार म्हणजे थोडक्यात म्हणजे आत्मा म्हणायचं त्याला, म्हणजे हृदय म्हणा किंवा आत्मा गीतेचा आपला तसं. सगळ्यांना माहिती आहे की सार काय असतं ते. असं का म्हटलंय मग गीतेचं सार काय आहे? म्हणजे याच्यामध्ये आत्म्याविषयी माहिती असेल, आत्मा कसा आहे काय आहे. गीताचे जे विषय आहेत, गीतेचे जे विषय आहेत है ना, तर हे सगळे विषय इथं एक त्या सगळ्या विषयांची इथं प्रस्तावना दिली, की जे जे विषय आहेत गीतेचे. तर आपण माग चर्चा केली, गीतेचा जे महत्वाचा भक्तीच्या दृष्टिकोनातून जो विषय आहे गीतेमध्ये है ना, तो कोणता आहे? की भगवंतांना प्राप्त करण्याच्या है ना वेगवेगळ्या पद्धती कशामध्ये दिला तो? कोणत्या पुस्तकात दिले? भगवंतांना प्राप्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कुठे दिल्यात? रोज भगवद्गीतेतच दिल्यात ना, ध्यान योग, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग. तर हे महत्वाचा विषय आहे भगवद्गीतेचा. तर ह्या सगळ्या ज्या पद्धती आहेत ज्याच्यातून भगवंतांना आपण प्राप्त करणं, या पद्धतीचे एक प्रस्तावना है ना, एक इंट्रोडक्शन है ना, हे कुठं दिलंय? भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये सगळ्या ज्या पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धतीचं थोडी छोटी छोटी एक ओळख है ना, मुख्य मुख्य यांच्यामधले मुद्दे है ना आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या अध्यायामध्ये दिलेत. त्याच्यामुळे हे दुसऱ्या अध्यायाला त्यांनी नाव काय दिलं? गीतेचं सार. गीतेचं सार, बरोबर. म्हणजे सार मध्ये कसं असतं, ते घट्ट असतं, जे काही आहे त्याचे सगळे तिथं मुद्दे असतात, पण ते कसे असतात? पूर्ण असतात का? नाही, थोडे थोडे असतात. तसंच हे सगळे जे विषय आहेत गीतेचे ते पुढे आपल्याला पूर्णपणे अभ्यासायला मिळतील, पण इथं कसं दिलेत ते एक थोडे थोडे प्रस्तावनेच्या रूपामध्ये दिले. त्याच्यामुळे ह्याला नाव आहे गीतेचं सार. समजलं सगळ्यांना? त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने हे दोन नावं दिलेली आहेत. कशाला दिलेत हे दोन नावं? दुसऱ्या अध्यायाला.
आणि ते का दिले, त्यांचा अर्थ काय आहे, हे सगळं आपण बघितलं. तर आपण आता पुढे जाऊया. पुढं मग इथं श्लोक आहेत. तर मी सांगितलं की पहिल्या अध्यायानंतर कसं, पहिल्या अध्यायाचं आपण चित्र बघितलं की कुठपर्यंत इथं आपण आलोय. त्याचा आता दुसऱ्या अध्यायाशी संबंध आहे. तर आता अर्जुनाने निष्कर्ष दिलेला आहे. अर्जुन खाली बसलेला आहे रथामध्ये, आणि तो काय म्हणतोय, निष्कर्ष काय अर्जुनाचा? काय निष्कर्ष दिला शेवटच्या 3 श्लोकामध्ये अर्जुनाने पहिल्या अध्यायाच्या? अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिला प्रभूजी. आणि युद्ध काय नाही केलं करणार. त्यांनी? बरोबर. अजून काय केलं त्यांनी? अजून काय झालं तिथं? फक्त एवढंच म्हणला का तो, युद्ध नाही करणार? नाही, त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा धिक्कार केलेला आहे. कारण त्याचं असं म्हणणं आहे की दुसरे लोक जसे पाप करतात तसंच बरोबर. पाप करायला मी सुद्धा तयार झालेलो आहे. म्हणजे मी 44व्या श्लोकामध्ये असं त्यांनी धिक्कार केलं. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी? त्याच्यानंतर त्यांनी त्याचे परत असं म्हटलं की धृतराष्ट्राच्या पुत्रांनी जरी समजा मला मारलं तरी पण ते माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी जरी समजा मरण पावलं तर मला स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते, प्राप्ती होईल. आणि शेवटच्या श्लोकामध्ये मग संजय बोलतात. काय सांगतात ते? अर्जुनाबद्दलच सांगतात ते, पण त्याच्यातच आहे निष्कर्षामध्ये. अर्जुनाबद्दलच सांगतात की असे हे सगळं अर्जुनाचं सगळं बोलणं झालेलं त्यांनी धृतराष्ट्राला सांगितल्यानंतर की अर्जुनाने आपले शस्त्र आता खाली टाकलेत आणि तो खाली बसला आणि तो भयाने व्याकुळ झालेला आहे. आणि त्याला समजेना की आता युद्ध करावं किंवा करू नये असं सांगतो धृतराष्ट्र. अशी परिस्थिती आहे अर्जुनाची. तो खाली बसलाय, त्यांना त्याचे धनुष्य आणि त्या धनुष्याची बाण ती पण बाजूला ठेवलेली आहे. बरोबर आहे. आपल्याला कळतं 46व्या श्लोकामध्ये है ना. रथामध्ये तो खाली बसलाय आणि त्याचं जे मन आहे ते काय झाले, दुःखाने व्याकुळ झाले. बरोबर आहे. अशी परिस्थिती तिथं आहे, पार्श्वभूमी अशी आहे. तर आता तिथून पुढे आपण चाललोय. तर मग आता संजय काय म्हणतोय बघ. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदन. तो काय म्हणतोय? संजय म्हणाला, संजय उवाच करुणेने भारावलेल्या तं तथा कृपयाविष्टम्. तर कृपया म्हणजे करुणेने भारावलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले. आतापर्यंत कृष्ण बोललेच नाहीत है ना पूर्ण भगवद्गीतेमध्ये. बरोबर आहे. तर अर्जुनाची अशी अवस्था है ना, त्याचं मन खचलेलं आहे, त्याचे नेत्र कसे झाले, अश्रूंनी भरून आलेले आहे ना. त्याचं सगळं चित्राच्या रूपामध्ये तुम्ही एक कल्पना करा. अर्जुन असा बसलाय, त्याचं मन खचलंय आणि त्याची नेत्र अश्रूंनी भरून आलेत आणि काय करुणा पण त्याची भारावलेली आहे ना. असं अर्जुनाचं तुम्ही चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणा. आणि ते चित्र कोण बघितलंय? श्रीकृष्णांनी बघितले. आणि श्रीकृष्ण आता पुढच्या श्लोकामध्ये बोलणार आहेत. ठीक आहे. हे चित्र आपलं पहिला अध्याय इथं संपला होता या चित्र अर्जुनाच्या चित्रासोबत है ना. तिथूनच आता दुसरा अध्याय पुढे चालू होतोय. सगळ्यांना स्पष्ट आहे? अर्थ स्पष्ट आहे सगळ्यांना? भाषांतर स्पष्ट आहे? तात्पर्य वाचा कुणीतरी तुमच्यापैकी. हरे कृष्णा. वाचा तात्पर्य. श्री प्रभुपाद द्वारा. श्री प्रभुपाद की जय. भौतिक करुणा, शोक आणि अश्रू ही सर्व आत्म्याबद्दलच्या असणाऱ्या अज्ञानाची लक्षणे आहेत. सनातन आत्म्याबद्दल करुणा असणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय.
या श्लोकामध्ये मधुसूदन हा शब्द महत्वपूर्ण आहे. भगवान श्रीकृष्णांनी मधु दैत्याचा वध केला होता आणि आता आपले कर्तव्य करीत असताना ज्या अज्ञानाने आपल्याला ग्रासले आहे त्या अज्ञान रूपी दैत्याचा श्रीकृष्णांनी वध करावा अशी अर्जुनाची इच्छा होती. करुणेचा उपयोग कुठे करावा हे कोणालाही समजत नाही. बुडणाऱ्याच्या वस्त्राबद्दल करुणा करणे व्यर्थ आहे. अज्ञान रूपी महासागरात बुडालेल्या मनुष्याला त्याच्या बाह्य वस्त्र रूपी स्थूल शरीराचे रक्षण करून वाचविता येत नाही. जो हे जाणत नाही आणि केवळ बाह्य वस्त्राबद्दल शोक करतो त्याला क्षुद्र किंवा अनावश्यक शोक करणारा असे म्हटले जाते. अर्जुन हा क्षत्रिय होता आणि अशा प्रकारच्या वर्तणुकीची त्याच्याकडनं अपेक्षा नव्हती. परंतु भगवान श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्याचा शोक नष्ट करू शकतात आणि याच उद्देशाने त्यांनी भगवद्गीता सांगितली. सर्वोच्च अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे हा अध्याय आपल्याला भौतिक शरीर आणि आत्मा यांच्या पृथक्करणात्मक विवेचनाद्वारे आत्मसाक्षात्कारासाठी मार्गदर्शन करतो. जेव्हा एखादा मनुष्य सकाम कर्माप्रती अनासक्त होऊन कार्य करतो आणि आत्म्याच्या संकल्पनेत दृढपणे स्थित होतो त्यालाच या प्रकारच्या साक्षात्कार प्राप्तीची शक्यता आहे. धन्यवाद. आता आपण ह्याचा अभ्यास करूया. सुरुवातीला प्रभुपाद काय म्हणतायत? सुरुवातीला त्यांनी सांगितलंय की आत्म्याबद्दलच्या अज्ञानाची लक्षणे आहे ना. आत्म्याबद्दल एखाद्या व्यक्तीला माहिती आहे किंवा माहिती नाही हे आपल्याला कसं कळतं? तर एखादा व्यक्ती काय होतो, खूप त्याच्यामध्ये भौतिक स्तरावरची करुणा निर्माण होते. तर इथं अर्थ काय ह्याचा? भौतिक करुणा, भौतिक स्तरावरची करुणा त्याच्यामध्ये उत्पन्न होते. त्याला खूप शोक होतो आणि त्याला खूप अश्रूही तो खूप रडतो असं होतं. तर ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं? प्रभुपाद सांगतायत की हे काय आहे? आत्म्याबद्दल असणाऱ्या अज्ञानाची लक्षणे आहेत. म्हणजे त्या व्यक्तीला आत्म्याबद्दलचं काय आहे? अज्ञान आहे. त्याला माहीतच नाही की आपण काय आहोत. काय आहोत आपण? आपण आत्मा आहोत. हा, हे त्याला माहिती नाहीये. तेव्हा व्यक्ती काय करतो? शोक करतो. करुणा फक्त शोकच करतो. हा, 3 गोष्टी करतो. भौतिक करुणा दाखवतो, शोक दाखवतो, खूपच अति शोक करतो आणि खूप रडतच बसतो. तर मग आता असं जर असेल तर भक्तांना हे आत्म्याबद्दलचं अज्ञान असतं का नाही? भक्तांना नसतं अज्ञान. भक्तांना माहिती असते. भक्तांना माहिती असतं है ना, आत्म्याबद्दल त्यांना माहिती असतं, अज्ञान नसतं. पण आपण बघतो की भौतिक करुणा म्हणजे भक्त पण काय करतात? दुसऱ्यांना मदत करतात, करुणा दाखवतात है ना. एखादा जर व्यक्ती दुःखामध्ये आहे है ना, तर त्याला मदत करतात भक्त. बरोबर आहे. मग कसं समजायचं? हे जे प्रभुपादांनी लिहिलंय हे सत्यवचन आहे, हे कसं समजायचं? मग इथं तर विरोधाभास दिसतोय की नाही? का नाही दिसत? प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे. त्यामुळे भक्त त्यांना अज्ञानातून काढण्यासाठी, ह्या भौतिक जगातून काढण्यासाठी भक्त प्रयत्न करतात. हा, मग भौतिक करुणा पण इथं तर प्रभुपाद म्हणतायत, तुम्ही बरोबर आहे, तुम्ही सांगितलं की भक्त का मदत करतात बाबा दुसऱ्यांना, ते तुम्ही सांगितलं. पण इथं तर म्हणतायत ना की हे तर आत्म्याबद्दलच्या अज्ञानाचं लक्षण आहे. हे विरोधाभास होते ना. तुम्ही तर बरोबर सांगितलं की त्या कारण सांगितलं तुम्ही का भक्त दुसऱ्यांना मदत करतात त्याचं. पण प्रभुपाद म्हणतायत की अशा प्रकारचं भौतिक मदत नाही करायला पाहिजे. हे तर ही जी भौतिक मदत आहे ते तर काय आहे? आत्म्याच्या अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणजे एखादा जर व्यक्ती
कुणाला भौतिक करुणा दाखवतोय कुणाबद्दल, है ना, तर ते काय आहे, त्याला आत्म्याबद्दल माहितीच नाही, है ना. म्हणजे काय, त्याला आत्म्याबद्दल जर माहिती असतं तर त्याने आत्म्याबद्दल करुणा दाखवली असते. त्याला आत्म्याबद्दल नाही माहिती, म्हणून तो काय करतोय, भौतिक गोष्टीबद्दलच करुणा दाखवतोय. बरोबर आहे, असं प्रभुपाद सांगतात. काय सांगायचं असेल बाबा प्रभुपादांना या वाक्यामधून, विचार करा सगळेजण. तर शोक आहे, है ना, भक्तांना दुःख होतं की नाही हो? आपण बघतो कुंतीला दुःख झालं की नाही झालं, नाही? भक्त रडतात की नाही? भक्त रडतात. रडतात. तर मग कसं समजायचं हे सगळे? मग भक्त म्हणजे अज्ञानामध्येच आहे, असं आत्म्याचं अज्ञानच आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. बरोबर आहे का पण ते? नाही प्रभूजी, भक्त अज्ञानामध्ये नाहीये. कसं समजायचं? तर सांगितलंय ना प्रभुपादांनी. हरे कृष्ण प्रभूजी. भक्त शोक करतात किंवा रडतात कारण ते भगवंतांपासून जर दूर झाले तर ते शोक आणि विरह किंवा असा हे करतात. त्यांचं मन खचतं किंवा अश्रू येतात त्यांच्या नेत्रामधनं जर भगवंतांपासून हे झाले. तुम्ही पण काय केलं ते कारण सांगितलं की का बाबा ते रडतात, त्याच्या मागं काय कारण, की त्यांना भगवंतांपासून विरहचा अनुभव होतो तिथं, है ना, दूर जाण्याचा, विरहाचा अनुभव होतो, त्या अनुभवामुळे ते रडतात. पण ते रडायला नाही पाहिजे ना. ते रडले म्हणजे काय आहे? अज्ञानाचं लक्षण आहे, आत्म्याबद्दलच्या अज्ञानाचं. असं सांगतोय. हरे कृष्ण. बोला. एकदमच शक्य नाही, हळूहळू अभ्यासानं वैराग्य वृत्ती निर्माण केली पाहिजे. इथं जे आहे की सुरुवातीला भक्त जे आहेत ते असं भौतिक करुणा दाखवू शकतात, शोक करू शकतात किंवा रडू शकतात, पण कालांतरानं जसं ते भक्तीचा अभ्यास करत जातील तसं त्यांचं असं होणार नाही, असं वाटतंय तुम्हाला? बरोबर आहे? हो, विकास भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये पण आहे ना, वैराग्येन तू अर्जुन, म्हणजे तो श्लोक पूर्ण पाठ नाहीये मला. हा, म्हणजे हळूहळू त्याचा अभ्यास केला तर आपल्याला पूर्णत्व प्राप्त होईल, असं आहे ना. तसं नाही. इथं काय अर्थ आहे मी सांगतो, है ना. तर हे भौतिक करुणा, शोक आणि अश्रू, है ना, तर हे भक्त दाखवतात, पण फक्त ह्या गोष्टी करत नाही, म्हणजे केवळ भौतिक करुणा, है ना. तर आता आपण काय आहोत, आपल्याला भावना आहे, है ना, आपण जीव असल्यामुळं आपल्याला भावना असतात, है ना. तर इथं ह्याचा अर्थ काय आहे? भौतिक करुणा, शोक आणि अश्रू हे कशामुळे उत्पन्न होतात? हे आपल्या भौतिक भावनेमुळं, है ना. पण भक्तांचं कसं असतं की हे दाखवतात भौतिक करुणा, शोक आणि अश्रू, पण हे इथंच थांबत नाही, है ना. तर अर्जुनाचं आता कसं झालंय, अर्जुनाची जी परिस्थिती आहे, तर आता त्यातला काय झाली, आपण पहिलं कारण अर्जुनाने दिलं की काय दाखवली त्यांनी, करुणा त्याच्यामध्ये उत्पन्न झाली, है, की हे माझे नातलग आहेत, है ना. तर अशा प्रकारची करुणा झाली, आणि ह्याच्यावर तो काहीच करत नाही, ह्या करुणेच्या पुढं तो काहीच करत नाही, है ना. त्याने काय केलं की डायरेक्ट निर्णय देऊन टाकला की आता मी काहीच नाही करणार, आणि तो बसला. पण भक्ताचं कसं असतं, ते भौतिक करुणा दाखवतात, है ना, शोक करतात, ते रडतात, पण काय करतात, तिथून ते भक्ती सोडत नाही, है ना. त्यांना या भावना असतात, है ना, ते भक्ती नाही सोडत. म्हणजे काय, त्यांची जी भगवंतांबद्दलची जी सेवा आहे ते थांबवत नाही, है ना. म्हणजे भक्तांचं कसं असतं, ते दाखवतात, भौतिक करुणा दाखवतात, शोक दाखवतात, अश्रू दाखवतात, है ना. हे लक्षणं भक्तांमध्ये असतात. पण काय होतं की केवळ हीच लक्षणं नसतात, या लक्षणांच्या पलीकडे असून ते काय करतात, भक्तीचा अभ्यास करतात, है ना. ते त्यांच्या 16 माळा कधीच त्याच्यामध्ये खंड पडू देत नाहीत. ते त्यांची सेवा, म्हणजे काही प्रामाणिक कारण असेल तर ते थांबवतात, शरीर ठीक नाही वगैरे, है ना, ते समजून घ्या तुम्ही. म्हणजे इथं काय आहे की
भक्त ह्या 3 गोष्टी दाखवतात, ही लक्षणे दाखवतात, पण काय आहे, तिथंच ते थांबत नाहीत है ना. त्याच्यासोबत ते काय करतात, भक्ती पण करतात. हे फरक असतो है ना. पण हे आत्म्याच्या अज्ञानाबद्दल जे सांगितलं इथं, तर तो व्यक्ती काय करतो, केवळ ही 3 लक्षणेच दाखवतो है ना. त्याच्यासोबत तो भक्ती नाही करत किंवा दुसरं काहीच करत नाही है ना. तर तेव्हा आपण समजायचं की हे आत्म्याच्या अज्ञानामुळं आहे. पण भक्तांच्या बाबतीत कसं असतं, ते दाखवतात हे चिन्ह, पण भक्तीला सोडत नाही. समजा एखाद्या भक्तानं जर भक्तीला सोडून दिले, तर काय होतं, मग आपण समजू शकतो की त्याच्यामध्ये आत्म्याचं अज्ञान उत्पन्न झालंय है ना. मग ते आपल्याला घालवावं लागेल, आत्म्याचं अज्ञान त्याला है ना. ठीक आहे, तर हे फरक आहे. तर भक्त हे थोडंसं दाखवू शकतात, पण भक्त लोक तिथंच थांबत नाहीत, तर त्याच्या पुढे जाऊन ते भक्तीचा अभ्यास करतात. ठीक आहे, स्पष्ट आहे. खूप महत्वाचं गंभीर असं हे वाक्य आहे पहिलं. त्याच्यानंतर प्रभुपाद असं काय म्हणतायत की सनातन आत्म्याबद्दल करुणा असणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. तर आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, तर ह्या भौतिक करुणेपासून आहे ना आपल्याला कुठं गेलं पाहिजे, आध्यात्मिक करुणेकडे गेलं पाहिजे. आध्यात्मिक करुणा म्हणजे काय, तर दुसऱ्यांचं जे आत्मा आहे है ना, तर हे आत्म्याबद्दलचं जे ज्ञान आहे ना, ते आपण त्यांना वाटलं पाहिजे. कसं वाटणार, की त्यांना सांगणार आपण आहे ना, आत्म्याबद्दल सगळ्यांना सांगणार की बाबा तुम्ही शरीर नसून तुम्ही काय आहेत, आत्मा आहेत. ह्या गोष्टी सांगणं दुसऱ्यांना, म्हणजेच हेच काय आहे, आध्यात्मिक करुणा. आणि हीच आहे सनातन आत्म्याबद्दलची करुणा. याचा प्रचार करणं आत्म्याचा ज्ञानाचा. ठीक आहे, हे काय आहे, आध्यात्मिक करुणा असं प्रभुपाद सांगतायत. सनातन आत्म्याबद्दलची करुणा. आपल्याला भौतिक करुणेतून जर मुक्त व्हायचं असेल, तर आपल्याला त्या आध्यात्मिक करुणेचा अभ्यास करावा लागेल. तर त्याच्यानंतर पुढे प्रभुपाद सांगतायत की मधुसूदन या शब्दाबद्दल सांगतायत, जो इथे संजय यांनी उच्चारलाय. कुणाबद्दल विचारलाय हा मधुसूदन शब्द, भगवान श्रीकृष्णांबद्दल. काय ह्याचा अर्थ काय आहे? त्यांनी मधु मधु नावाच्या दैत्याचा वध केलेला. मधु नावाच्या दैत्याचा वध केला. तर तसंच आता इथं अर्जुनाला काय, अर्जुनाच्या ठिकाणी तर कशाचा वध करतील, त्याच्या अज्ञानाचा, अर्जुनाच्या अज्ञानाचा. हा, तर इथं पण तुलना आहे बघा प्रभूजी. इथं पण आपण उपमा देऊ शकतो. तर हे जे अज्ञान रूपी अर्जुनाचं काय आहे, ते ग्रासला आहे, त्याची तुलना इथं मधु नावाच्या दैत्यासोबत केलेली आहे. आणि श्रीकृष्ण त्याचा वध करतायत. तर ह्याला उपमा असं म्हणतात. असं काय होतं, श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या अज्ञानाचा वध करावा असं कुणाला वाटलं? कुणाला वाटतं? हा, अर्जुनाची अशी इच्छा आहे ना, असं आपल्याला कोण इच्छा सांगतंय, आहे. संजय सांगतोय. बरोबर. अर्जुनाच्या अज्ञान रूपी दैत्याचा तर ही जी करुणा आहे, तर आपण बघितलं की किती प्रकारची करुणा आहे. दोन प्रकारचे, एक आध्यात्मिक आणि एक भौतिक. आता पुढे प्रभुपाद सांगतायत की मग आध्यात्मिक करुणा चांगली आहे ना. इथं प्रभुपाद काय सांगतायत, मग करुणेचा उपयोग कुठे करावा हे कोणालाही समजत नाही. तर आध्यात्मिक करुणेचा उपयोग केला पाहिजे, आणि तो कसा आहे, तर त्याच्यासाठी एक उपमा देऊन, उदाहरण देऊन प्रभुपाद सांगतात. काय आहे, कोणाला समजलं हे उदाहरण? आपण वाचलंय, कोणाला समजलं का? हो, हरे कृष्ण प्रभूजी. म्हणजे आपण सागरामध्ये एखादा मनुष्य बुडला, तर आपण त्याच्या वस्त्राची
हे त्याच्या वस्त्राबद्दल करुणा नाही दाखवावी. हम्म. याचा अर्थ असा की आपलं शरीर ज्यावेळेस म्हणजे मृत्यू होतं त्यावेळेस त्याच्या शरीराची आपण करुणा न दाखवता त्याच्या आत्म्याबद्दल आपण करुणा दाखवायला पाहिजे की यांनी काय केलं या जीवनामध्ये, त्याच्या आत्म्याला कुठं गती मिळेल काय याच्याबद्दल आपण विचार करायला हवा. बरोबर आहे, तुम्हाला समजलंय आणि ते एवढं स्पष्टपणे अजून प्रयत्न करा सांगण्यास. बरोबर आहे, तुम्हाला समजलंय, कळतंय तुमच्या शब्दावर, पण आणखीन जरा शब्दामध्ये व्यक्त कोण करेल? काय आहे इथं? काय सांगितलं इथं? म्हणजे जे लोक अज्ञानामध्ये आहेत त्यांच्या बाह्य वस्त्र म्हणजे स्थूल शरीराचे आपण रक्षण केलं तरी काही फायदा नाही त्याचा. असं थोडं आणखीन कोणी प्रयत्न करेल? तर बघा, दोन प्रकारची करुणा आहे ना. तर कोणती कोणती? भौतिक आणि आध्यात्मिक. बरोबर. तर मग त्याच्यानंतर मग प्रभुपाद आपल्याला सांगतायत की बघा, हे एक व्यक्ती आहे है ना, आणि त्याचे असे हे कपडे पण त्यांनी घातलेले आहेत है ना. तर आता हा पाण्यामध्ये असा बुडतोय, इथं पाणी आहे पूर्ण है ना, त्याच्यामध्ये हा व्यक्ती बुडतोय. तर आता जेव्हा बुडतोय तर दोन प्रकारची करुणा आहे. एक तो व्यक्तीचं जे शरीर आहे है ना, त्याच्याबद्दलची करुणा, शरीराबद्दलची व्यक्तीच्या है ना, आणि त्या व्यक्तीच्या कपड्याबद्दलची करुणा. तर हे व्यक्तीच्या कपड्याबद्दलची जी करुणा आहे ती कशी आहे? कोणती करुणा आहे? बहुतेक. आणि व्यक्तीच्या शरीराबद्दलची जी करुणा आहे ती कोणती आहे? ती आत्म्याची करुणा आहे. आध्यात्मिक, आत्म्याची करुणा. आध्यात्मिक. बरोबर. तर मग लोक काय करतात हो? तर अशी ही भौतिक करुणाच दाखवतात है ना. तर ही जी भौतिक करुणा आहे मग ही कशाबद्दल आहे? शरीराबद्दल है ना. आणि शरीराबद्दलची जी करुणा आहे, आध्यात्मिक करुणा, ही कशाबद्दल आहे? आत्म्याबद्दल. तर बाहेरचे जे समाजकार्य करतात लोक है ना, ते काय करतात? केवळ समाजकार्यच करतात है ना. पण ते चांगलं आहे ना. आपण म्हणतो की समाजकार्य काही सोडून द्यायची गरज नाही है ना. ते चांगलंच आहे, समाजासाठी समाजाचं चांगलं करणं. पण काय आहे, केवळ समाजकार्य करणं चांगलं नाही है ना. समाजकार्य पण केलं पाहिजे आणि भक्ती पण केली पाहिजे है ना. तर म्हणजे समाजकार्य काय आहे? भौतिक करुणा. जसं एखादा व्यक्ती पाण्यामध्ये बुडतोय तर एखादा व्यक्ती काय करतोय? त्यांचे कपडे वाचवण्याचा प्रयत्न करतोय. हे पण चांगलंच आहे ना. काही ना उगं बघत बसण्यापेक्षा आरामशीर है ना. तर काय आहे, त्याचे कपडे तरी वाचवतोय, ते तरी तो चांगलं करतोय है ना. पण एखादा व्यक्ती जर तो त्या पूर्ण व्यक्तीलाच वाचवतोय है ना, बुडणाऱ्या माणसाचा जीव वाचवतोय, व्यक्तीचं शरीर वाचवतोय, म्हणजे काय, त्याचे प्राण वाचवतोय आणि त्याचा जीव वाचवतोय. ह्याच कोण करतं? भक्त करतं है ना. तर त्याला आत्म्याबद्दलचं ज्ञान देऊन है ना, त्याला पूर्ण त्याला भक्तीमध्ये घेऊन येतात. तर हे कार्य खूप महत्वाचं आहे. ह्याचा अर्थ नाही की मग त्याच्या कपड्याची चिंता करणं महत्वाचं नाही. कपड्याची पण चिंता केली पाहिजे. तर दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पण काय आहे, पहिल्यांदा काय आहे? आध्यात्मिक करुणा, त्याच्यानंतर येते भौतिक करुणा. जसं व्यक्तीला इथं जसं जिवंत राहायचं आहे तर त्याच्यासोबत त्याला त्याचे कपडे पण पाहिजेत, तसंच काय आहे, त्याचं शरीर पण त्याला पाहिजे आहे ना. आत्मा आहे पण त्याला आता भक्ती करायची आहे तर काय पाहिजे? त्याचं शरीर नसेल चांगलं है ना, त्याची तब्येत चांगली नसेल तर तो कसं भक्ती करणार? बरोबर आहे ना. तर ते पण आवश्यक आहे है ना. शरीर पण चांगलं असणं आवश्यक आहे. असं नाही की आपल्याला एकदम
शरीराबद्दल काहीच काळजी करायची नाही. है ना? शरीराला पण आपल्याला योग्य आहार घेतला पाहिजे, योग्य निद्रा घेतली पाहिजे, शरीराला पण आपण व्यवस्थित सुदृढ ठेवलं पाहिजे. ठीक आहे, स्पष्ट आहे? कसा आहे संबंध हे उदाहरण आणि हे भौतिक आत्मा आणि शरीर? कोणाला समजलं नाही असं कोणी आहे? ठीक. तर इथं हे असं ह्या उपमेद्वारे प्रभुपाद सांगतायत. तर प्रभुपाद पुढे सांगतायत की अर्जुन हा क्षत्रिय होता आणि अशा प्रकारच्या वर्तणुकीची त्याच्याकडून अपेक्षा नव्हती. अर्जुन क्षत्रिय होता आणि भगवंतांचा भक्त असल्यामुळं असं केवळ भौतिक करुणा दाखवणं त्याच्याकडनं अपेक्षित नव्हतं. त्यानं दोन्ही प्रकारच्या करुणा दाखवायला पाहिजे होत्या. परंतु भगवान श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्याचा शोक नष्ट करू शकतात, है ना, याच उद्देशाने त्यांनी भगवद्गीता सांगितली. है ना, अर्जुनाकडून अपेक्षा नव्हती अशी, पण आता दाखवले अर्जुनानं हे चुकीची वर्तणूक दाखवलेली आहे. पण कृष्ण आता दाखवत आहेत, त्याला आता मार्गदर्शन करतायत. कृष्ण आता अर्जुनाला काउन्सिलिंग करणार आहेत, है ना, त्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि आता अर्जुनाचे काउन्सिलर कोण आहेत? कृष्ण आहेत, है ना. ते आता त्याला काउन्सिलिंग करून त्याच्या दुःखातून त्याला मुक्त करणार आहे. आपण कसं आपल्याला काय अडचण आली तर कोणाकडे जातो? आपल्या काउन्सिलरकडे जातो, है ना. तसंच आता अर्जुन गेलाय कृष्णाकडे, है ना, आणि आता कृष्ण त्याचं दुःख दूर करणार आहे. तर सर्वोच्च अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे हा अध्याय आपल्याला, है ना, तर ह्या अध्यायामध्ये काय विषय आहेत, है ना, ते आता इथं सांगतायत. तर मी तुम्हाला सांगितलं की सांख्य म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला? आपल्या आत्म्याचं आणि जे भौतिक हे आहे त्याचं विश्लेषण. बरोबर, असं मी सांगितलं होतं तुम्हाला. आता इथं प्रभुपाद काय सांगतायत? वेगळ्या शब्दात तेच सांगतायत की भौतिक शरीर, है ना, मी सांगितलं होतं जड असं तुम्हाला सांगितलं, है ना, आणि आत्मा, जड आणि आत्मा. तर जड आणि आत्म्यामध्ये जे काय आहे पृथक्करण. पृथक्करण म्हणजे काय? म्हणजे वेगळं करणं. हा, वेगळं वेगळं करणं. बरोबर, एकदम बरोबर. पृथक हे तर शरीर आणि आत्मा वेगळं वेगळं करून त्याचं काय करणं? विवेचन करणं म्हणजे विश्लेषण करणं, है ना. आणि ह्याच्यातून काय करणं? आत्मसाक्षात्कारासाठी मार्गदर्शन. असं वेगळं वेगळं करतात पण तिथंच नाही थांबत, तर त्याचा काय करतात? योग करतात, है ना. म्हणजे काय? आत्मसाक्षात्कार करतात, त्याचं भगवंतांशी संबंध जोडतात. म्हणजे हे काय आहे? सांख्य योग, है ना. ह्याची व्याख्या, ह्याचा अर्थ इथं सांगितलाय प्रभुपादांनी, है ना. ते आपल्याला कुठं सांगितलंय हा सांख्ययोग सांगतायत प्रभुपाद? या अध्यायामध्ये, है ना, असं लिहिलंय. हा अध्याय आपल्याला हे शिकवतो असं दिलं, है ना. म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये हा सांख्ययोग आहे. इथं हे सांख्ययोगाची व्याख्या दिलेली आहे प्रभुपादांनी. पुढं ते सांगतायत, जेव्हा एखादा मनुष्य सकाम कर्माप्रती अनासक्त होऊन कार्य करतो आणि आत्म्याच्या संकल्पनेत दृढपणे स्थित होतो, यालाच या प्रकारच्या साक्षात्कार प्राप्तीची शक्यता आहे. तर असा जो सांख्य योग आहे ना, त्याचा अभ्यास कोण करू शकतो? कोण करू शकतो? कोण करू शकतो सांगितलं आपण आता वाचलं शेवटच्या वाक्यामध्ये. म्हणजे जो आपले रेग्युलर कर्म अनासक्त होऊन करतो, म्हणजे त्याला काही फळाची अपेक्षा न करता करतो. आणि दुसरं म्हणजे आत्म्यासाठी तो जे काही भगवंतांचं चिंतन नामस्मरण करतो हे आत्म्यासाठी दृढपणे करतो, त्याला असं साक्षात्कार प्राप्त होईल असं. बरोबर, तो आत्म्याला दृढपणे जाणतो, तो जाणतो आणि स्थित होतो त्याच्यामध्ये. जसं म्हणजे प्रभूजींनी जसं सांगितलं की तो भक्तीचे कार्य करतो, आत्म्यासाठी जे लागेल, है ना, तो हरिनाम, शास्त्राचं अध्ययन, सेवा, या गोष्टी करतो, भक्तीची कार्य करतो.
आत्म्यासाठी. आणि काय करतो, जे दुसरे कार्य आहेत है ना, त्याच्यामधून काही स्वतःसाठी त्याला अपेक्षा नसते फळाची, है ना. फळ तो घेतो, पण त्याच्यासोबत काय असतो, तो अनासक्त नाही. नाहीतर आपल्याला वाटेल की अरे फळ घेत नाही तर मग कामच कशाला करतो, है ना. तो फळ घेतो पण त्याच्यासोबत तो आसक्त राहत नाही, है ना. त्या फळाला भगवंतांच्या सेवेमध्ये लावतो. ठीक आहे, असं ह्याचा अर्थ आहे पहिल्या श्लोकाचा. आता आपण हे समजलं सगळ्यांना इथं कोकणाहूनच काही प्रश्न आहे? आपण पुढे जाऊ. पुढचा श्लोक आहे. आता मग पहिल्या श्लोकात सांगितलं संजयाने की आता भगवंत बोलतायत, तर आता काय बोलतायत भगवंत? श्री भगवान उवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन. तर इथं भगवंत सांगतायत, काय सांगतायत? श्री पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? आपण बघितलं पहिल्या अध्यायाच्या तात्पर्यामध्ये की अर्जुनाला म्हणतायत की हे कसं आलं, तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तर अर्जुनाकडं आता अशुद्ध गोष्टी कोणत्या कोणत्या आल्या तो अर्जुनामध्ये, जे आपण बघितल्या तात्पर्यामध्ये? भौतिक आसक्ती. दुःख, शोक आणि रडणे. भौतिक करुणा, शोक आणि अश्रू, हे 3 अश्रू. प्रमुख अशुद्ध गोष्टी अर्जुनामध्ये आलेल्या आहेत. ही 3 लक्षणे अर्जुनाने कशा आल्या व अर्जुनामध्ये? भगवंत विचारतायत अर्जुनाला, हे कुठून आणलास तू? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान नाही त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाही. सॉरी, मूल्यांचे ज्ञान आहे ना, तर तुझ्याकडं हे ज्ञान आहे, तू अज्ञानात नाहीस. त्याच्यामुळं प्रभुपादांनी सांगितलं होतं की जो व्यक्ती अज्ञानात आहे त्याच्याकडे या 3 गोष्टी असल्या पाहिजे. तर ते भगवंतांनीच इथं सांगितलं, त्याच्यामुळे प्रभुपादांनी ते आपल्याला आधीच सांगितलं, है ना. तर इथं भगवंत तेच म्हणतायत, अरे तुझ्याकडे तर तो ज्ञान आहे, तू एवढा पंडित आहेस, एवढा अभ्यास केलेला व्यक्ती आहेस, एवढा चांगल्या घराण्यातला आहेस, हे सगळं तू असताना है ना, या गोष्टी तुला मुळीच शोभत नाही. या गोष्टी मनुष्याच्या उच्चतर लोकात जाण्यात नाही तर त्याच्या दुष्कृतीला कारणीभूत असतात. अशा जर गोष्टी तू दाखवलास, असे जर गुण तू दाखवलास, आपण शिक्षक म्हणतात ना विद्यार्थ्यांना, अरे असे गुण जर दाखवलास तर तू नापास होशील, पास व्हायचे तुझे काही हे लक्षण नाहीयेत असं म्हणतात शाळेत. तसंच भगवंत म्हणतायत की अरे असे जर तू गुण दाखवलास तर काय होईल, तू वरच्या लोकात नाही जाणार, है ना, स्वर्गाकड नाही, है ना, भगवंतांच्या धामाकड नाही, तर तू कुठं जातील, पाताळाकड खाली जाशील, दुष्कृतीला कारणीभूत असतील, असं सांगतायत अर्जुन. ठीक आहे, समजला अर्थ, तात्पर्य वाचून? प्रभूजी थोडं परत सार सांगाल का? कारण नाही मला कळलं. बघा इथं काय सांगतायत, तर 3 वाक्य आहेत इथं, है ना. तर पहिल्या ह्याच्यामध्ये काय म्हणतायत अर्जुनाला, ते की तुझ्यामध्ये जे अशुद्ध गोष्टी आलेल्या आहेत, है ना, ते कशा आल्यात तुझ्यामध्ये, असं त्यांनी विचारलं. कोण विचारतं इथं? हा, कोणत्या आहेत मग त्या अशुद्ध गोष्टी? हा, ठीक आहे, ही लाईन समजली का माताजी तुम्हाला आता? हा, हे समजलं. आता त्याच्या पुढची लाईन काय वाचा? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत. हा, आता हे जे 3 गोष्टी आहेत जे आता तुम्ही सांगितल्या अशुद्ध गोष्टी, आहे ना, ते प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं की कशामुळे उत्पन्न होता तो.
अज्ञानामुळं. हा, कशाच्या अज्ञानामुळं? आपलं शरीर आणि आत्मा याच्याबद्दल माहिती नाही हा, ते अज्ञान. आत्म्याच्या अज्ञानामुळं. आत्मा आहे असं अज्ञान आहे, त्याच्यामुळं प्रभुपादांनी सांगितलं. त्यालाच आता वेगळ्या शब्दात भगवंत काय सांगतायत, की हे प्रभुपादांनी तिथं कारण काय सांगितलं, की अज्ञानामुळे या गोष्टी येतात. तर भगवंत आता इथं उलट सांगतायत, है ना. तर भगवंत काय सांगतायत, की जीवनाच्या मूल्याचे त्याला ज्ञान आहे, है ना. जीवनाचे मूल्य म्हणजे काय? मूल्य म्हणजे काय असते हो? मूल्य म्हणजे व्हॅल्यू, किंमत आपली हा, आपली. किंमत असते, है ना. म्हणजे ज्यांना जीवनाची किंमत आहे, है ना, म्हणजे ज्यांना आत्म्याचं हे जे ज्ञान आहे, हे ज्यांना माहिती आहे, या ज्ञानाची ज्यांना किंमत आहे, त्यांना या गोष्टीचं काही अं, त्यांना या गोष्टी शोभत नाहीत, त्यांच्याकडे या गोष्टी, है ना, म्हणजे त्यांच्याकडे या गोष्टी नसतात, असं है ना. ज्यांना आत्म्याबद्दल ज्ञान आहे, है ना, आत्म्याबद्दल ज्यांना आत्म्याचं महत्व ज्यांना माहिती आहे, त्यांच्याकडे या 3 गोष्टी नसतात, अशुद्ध गोष्टी, है ना. शोक, अश्रू आणि भौतिक करुणा, या 3 गोष्टी त्यांच्याकडे नसतात, असं दुसरं वाक्य है. तर मग पुढं काय सांगतायत तिसरं वाक्य वाचा. हा. या गोष्टी मनुष्याला उच्चतर जाण्यात नाहीत. या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाही, तर त्याच्या दुष्कृतीला कारणीभूत ठरतात. हा, तर हे जे गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टी येतो हे? हे जे आपली भौतिक करुणा आहे, जो आपल्यामध्ये हे जर कुणाकडे असतील तर ते कुठं जाईल तो व्यक्ती? नरकामध्ये जाईल. हा, नरकात जाईल तो किंवा हा, पाताळात दुष्कृती होईल, जाईल. है ना, म्हणजे दुष्कीर्तीला, है ना, म्हणजे तो खाली जाईल, त्याची प्रगती होईल का? नाही होणार. नाही होणार. हा, त्याची अधोगतीच होईल. ठीक, आता समजलं का? आता समजलं, क्लिअर. ठीक, तात्पर्य वाचू कोणी? तात्पर्य जगद्गुरु श्रील प्रभुपादांची जय. कृष्ण म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान, म्हणून संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्णांचा उल्लेख भगवान असाच केला आहे. भगवान रूपाचा साक्षात्कार हा परम सत्याच्या साक्षात्कारामध्ये अंतिम साक्षात्कार आहे. परम सत्याचा साक्षात्कार 3 अवस्थांमध्ये होतो: निर्विशेष ब्रह्म, सर्वव्यापी आत्मा, परमात्मा किंवा सर्व जीवांच्या हृदयामध्ये स्थित परम सत्याचे स्वरूप आणि भगवान किंवा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. भगवद्गीता 1.2.11. भगवद्गीता नाही, श्रीमद भागवत. परम सत्याची नाही, संकल्पना तिथं भगवद्गीता नाही लिहिलं. तुमच्याकडे भगवद्गीता लिहिलंय का? श्रीमद भागवतात, सॉरी, हा, हा, श्रीमद भागवत. हा, श्रीमद भागवतात 1.2.11. परम सत्याची संकल्पना याप्रमाणे विवेचित करण्यात आली आहे. वदन्ति तत्व विदस्तत्व यज्ञान मदमयः ब्रह्मेति परमात्मनेति भगवानिति शब्दते. परम सत्याचे ज्ञान असणारे परम सत्याचा साक्षात्कार ज्ञानाच्या 3 अवस्थेमध्ये करतात आणि या सर्व एकच आहेत. परम सत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे म्हटले आहे. ही 3 दिव्य स्वरूपे सूर्याच्या उदाहरणावरून स्पष्ट करता येतात. सूर्याला ही विविध प्रकारची 3 स्वरूपे आहेत. उदाहरणार्थ, सूर्यप्रकाश, सूर्याचा पृष्ठभाग आणि प्रत्यक्ष सूर्यलोक. जो केवळ सूर्यप्रकाशांचे अध्ययन करतो तो प्राथमिक अवस्थेतील विद्यार्थी आहे. जो सूर्याच्या पृष्ठभागाला जाणतो तो अधिक प्रगत अवस्थेमध्ये आहे आणि जो सूर्यलोकामध्ये प्रवेश करतो तो सर्वश्रेष्ठ आहे. सामान्य विद्यार्थी जे केवळ सूर्यप्रकाश, त्याचे विश्वव्यापकत्व आणि निर्विशेष अशा दोन्ही दैदिप्यमान प्रकाशाचे स्वरूप जाणण्यात समाधान मानतात, त्यांची तुलना परम सत्याच्या केवळ ब्रह्म रूपाचा साक्षात्कार करू शकतात.
त्यांच्याशी करता येईल. जो विद्यार्थी आणखी थोडा प्रगत आहे तो सूर्यलोकाचे स्वरूप जाणू शकतो व त्याची तुलना परम सत्याच्या परमात्मा रूपाचा साक्षात्कार करणाऱ्याशी करता येईल. आणि जो सूर्यग्रहाच्या अंतप्रदेशात प्रवेश करू शकतो त्याची तुलना परम सत्याचा साकार रूपाचा साक्षात्कार करणाऱ्यांशी करण्यात येते. म्हणून सर्व प्रकारचे विद्यार्थी जरी परम सत्य या एकाच विषयाच्या अध्ययनात मग्न असले तरी भक्त किंवा ज्यांनी परम सत्याच्या भगवान स्वरूपाचा साक्षात्कार केला आहे ते सर्वश्रेष्ठ अध्यात्मवादी आहेत. सूर्यप्रकाश, सूर्यगोल आणि सूर्यग्रहातील आंतरिक व्यवहार एकमेकांपासून अलग करता येत नसले तरी 3 विविध अवस्थांचे अध्ययन करणारे विद्यार्थी एकाच प्रकारचे नसतात. भगवान या संस्कृत शब्दांचे स्पष्टीकरण व्यासदेवांचे पिता महान आचार्य पराशर मुनी यांनी केले आहे. संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल, संपूर्ण यश, संपूर्ण सौंदर्य, संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य यांनी युक्त अशा सर्वश्रेष्ठ व्यक्तित्वास भगवान असे म्हटले जाते. असे अनेक लोक आहेत जे अत्यंत श्रीमंत, अत्यंत बलवान, अत्यंत सुंदर, अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत ज्ञानी आणि अत्यंत अनासक्त विरागी आहेत. पण कोणीही ठामपणे सांगू शकत नाही की